नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासा, एज्युकेशनल काउन्सिलर. आपलं प्रकाश काउन्सिलर या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त बनणार आहे, कारण का जीवनलक्षी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या मुलांना कसं सक्षम करता येईल या दृष्टिकोनातून मी वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडत असतो. आज आपण हनुमानजींच्या बद्दल, बजरंग बलींच्या बद्दल थोडक्यात समजून घेणार आहोत. नेमकं त्यांचे जे लाईफचे जे काही प्रिन्सिपल होते ते नेमके काय आहेत. आपल्या मुलांना या स्पर्धेच्या युगात, ह्या मॉडर्न एज्युकेशन सिस्टममध्ये स्पर्धेच्या काळात आपल्या मुलांना स्पीडी पण बनवायचं आहे आणि टॅलेंटेड पण बनवायचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून हनुमान कसे आपल्याला सपोर्ट करतात, हनुमानजींचं जे काही प्रिन्सिपल आहेत ते आपल्याला कसे सपोर्ट करतील, त्यांच्याविषयी आपण थोडक्यात आज जाणून घेणार आहोत. नक्की शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा. या विश्वामध्ये असा एकही योद्धा नाही की ज्यांनी अपयशाचा चेहरा बघितला नाही. आणि हेही सत्य आहे की जेवढं मोठं अपयश ह्या लोकांना मिळालेलं आहे तेवढंच मोठं यश भविष्यामध्ये त्यांनी प्राप्त केलेलं आहे. स्वामी विवेकानंद तेच म्हणतायत की जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. जेवढं अपयश तुम्हाला आलेलं आहे तेवढंच मोठं यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. पण महत्वाचा मुद्दा इथे आहे की हनुमानजी एक असा योद्धा आहे की ज्यांनी कधीही अपयशाचं तोंडच बघितलेलं नाही. त्यांच्या जीवनात मग संकट आली नाहीत का? संकट आली, पण त्या संकटांच्या पुढे जाण्यापासून, संकटांना क्रॉस करून पुढे जाण्यापासून ती संकट हनुमानजींना अडवू शकली नाही. त्यामुळेच बजरंग बलींना, हनुमानजींना संकट मोचन म्हटलं जातं. काय शिकू शकतो आपण हनुमंतांच्या पासून, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत. कोणतंही काम त्यांना सोपवलं की ते पुढाकार करून स्वीकारतात, पुढाकार घेऊन ते काम करतात. हा एक अतिशय महत्वाचा गुण हनुमानजींच्या मध्ये आहे. हे केवळ पुस्तकामधलं नव्हे तर लाईफमध्ये इम्प्लिमेंट करण्यासारखा हा विषय आहे. जे काम मला सोपवलेलं आहे ते पुढाकार घेऊन स्वीकारणं. लाईफमध्ये, रामायणामध्ये जर आपण बघितलं तर हनुमानजींना जेव्हा सीता मातेचा शोध करायचा आहे, सगळ्या गर्दीतून महाराज पुढे आलेले आहेत की मी शोध घेतो. लक्ष्मणांना जेव्हा बाण लागलेला आहे, संजीवनी बुटी आणायचे, कोण जाणार? मी जाणार. तर हा जो काही एक्साइटमेंट आहे, प्रभू काम तरी बेको आते, प्रभू रामचंद्रांचं काम करण्यामध्ये, आपल्या लीडरचं काम करण्यामध्ये ते खूप एक्साइटेड आहे. मुलांच्या लाईफमध्ये हा गुण कसा आणता येईल या संदर्भात त्याचा एक समन्वय साधण्याचा आपण या चॅनलमधून किंवा ह्या व्हिडिओमधून समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्की हा व्हिडिओ आपल्या मुलांच्यासाठी फायद्याचा होणार आहे, उपयोगी होणार आहे. आपल्या पालकांना एक दिशा मिळण्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगला सपोर्ट होणार आहे या विचारांमुळे की जे काम मला सोपवलेलं आहे, आमच्या शिक्षकांनी जे मला काम सोपवलेलं आहे ते मला पुढाकार घेऊन पूर्ण करायचं आहे. ते केवळ अभ्यासाचं आहे असं नव्हे. ज्या शिक्षण संस्थेमध्ये मी आहे, ज्या इमारतीमध्ये आम्ही शिक्षण घेतोय, त्या स्कूलबद्दलचं आमच्या मॅनेजमेंटने जे मला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक्साइटमेंट दाखवली पाहिजे, मी पुढाकार घेतला पाहिजे. नेमकं आज पालकांनी विचार करायला हवा, आत्मपरीक्षण करायला हवं. खरोखरच आज आपण आपल्या मुलांना या पद्धतीनं प्रोत्साहन करत असतो का बाकीचं कुठल्याही वाळ्या झडतीमध्ये तू जाऊ नकोस, कुठलंही काम बाकी अभ्यास सोडून करू नकोस असं आपण सांगत असतो. याचं चिंतन म्हणून आपण नक्की करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, महत्वाचा मुद्दा काय की जे काम मला करायचं आहे ते प्रसन्न मनाने करायचं आहे. बजरंग बलींचं संबंध लाईफमध्ये जर आपण बघितलं तर निराशा कुठेही नाही. आपले संत म्हणतायत ना, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. बजरंग बलींनी त्यांच्या लाईफमध्ये जे काम केलेलं आहे ते नेहमी प्रसन्न मुद्रेने केलेलं आहे, आनंदाने केलेलं आहे.
तर हा अतिशय महत्वाचा गुण विद्यार्थ्यामध्ये येणं गरजेचं आहे. पालक जेव्हा मुलांना घरी काम सांगतात किंवा शाळेमध्ये शिक्षक एखादं काम सांगतात, तेव्हा ती मुलं किती प्रसन्न मनाने करतात. कारण का जेव्हा त्याचं मन प्रसन्न असतं तेव्हा तो निगेटिव्हचा कोणताही विचार करत नाही. पॉसिबिलिटी आणि फक्त करण्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं. तर त्याबरोबर तिसरा एक महत्वाचा मुद्दा हनुमानजींच्याकडून आपल्याला घेण्यासारखा आहे, तो म्हणजे अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आपले हे जे संतांनी सांगितलं, भगवंताजवळ प्रार्थना केली की हे जे काही विष्णूचे दास आहेत, जो भक्त आहे, जो साधक आहे, त्याच्या लाईफमध्ये अहंकार येता कामा नये. तर कुठेही दूर दूरपर्यंत हनुमानजींच्या लाईफमध्ये आपल्याला अहंकार आलेल्याचं दिसत नाही. समर्थ असुर सुद्धा गुरु बनवला. भावे विना देव न कळे संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. हनुमानजींच्या शक्तीबद्दल जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सतीहू लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा. म्हणजे ज्यांच्या बलाचं, ज्यांच्या सामर्थ्याचं मोजमापच करता येत नाही, त्याच्या पलीकडे ज्यांची ताकद आहे, असं असून सुद्धा त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये आपला एक गुरु नेमला, आपलं लाईफ समर्पित केलेलं आहे. हा अतिशय महत्वाचा गुण विद्यार्थ्यामध्ये असायला हवा. तो आपल्या मुलांच्या मध्ये कसा आणता येईल यासाठी आपण पालकांनी नक्की प्रयत्न करायला पाहिजे.